बातम्यांचा वेगवान अपडेट्स घेऊयात। भर कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला धमकावल्याचा व्हिडिओ शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी ट्विट केलाय। एका कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही, त्यामुळे बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी दिल्याचं रोहित पवार म्हणालेत। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी गावातला हा व्हिडिओ असल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय। कृपा यांना आवरा, महाराष्ट्राची बेउबरू होतीये असंही रोहित पवार म्हणाले। चमचेगिरी कोणाची करायची नाही, याद राख। काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का? उत्तम मी शिव मॅडमला तिथं बोलवलंय, कमाली करायची ना, सोडून दे नोकरी। तर रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर मेघना बोर्डीकरांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। विधवा मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा ग्रामसेवक छळ करत होता, ज्या भाषेत कळेल त्याच भाषेत समज दिली असं बोर्डीकर यांनी म्हटलंय। अर्धवट माहिती घेऊन विरोधकांनी जनतेची दिशाभूल करू नये, मेघना बोर्डीकरांनी असा रोहित पवारांना इशारा दिलेला आहे। वारंवार तक्रार करूनही ग्रामसेवक ऐकत नसल्याचं ग्रामसेवकाला खडसावलं। रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर मेघना बोर्डीकरांनी असं स्पष्टीकरण दिलंय। राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्या व्हिडिओमध्ये त्या एका अधिकाऱ्याला कानाखाली मारण्याची भाषा करतात। आपल्यासोबत मेघना बोर्डीकर स्वतः आहेत। दीदी, काय नेमका प्रकार झालेला आहे? आपण त्या अधिकाऱ्याला कानाखाली मारण्याची भाषा करतात, नेमकं काय झालं होतं की इथपर्यंत विषय तो गेला होता? बोरी मोठं गाव आहे, 20,000 लोकसंख्येचं जवळपास गाव आहे आणि त्या ठिकाणी मी मागे पुढे काय बोलली तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायला पाहिजे होता। जेव्हा रोज मोल मजुरी करून ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना हा ग्रामसेवक सांगतो फलाण्याच्या घरी जा तरच तुम्हाला देतो, टाळाटाळ करतो, पैशाची मागणी करतो आणि त्या सगळ्या महिला, कोणी विधवा होत्या, मोलमजुरी करणाऱ्या गरीब आमच्या लाडक्या बहिणी होत्या, त्या सगळ्या येऊन माझ्याजवळ रडत होत्या। आणि मग अशा परिस्थितीमध्ये माझा तो त्रागा ते जे मी बोलले तर केवळ माझ्या लाडक्या बहिणींच्यासाठी बोलले आणि माझ्या मंचावर जिल्हा परिषदच्या मुख्याधिकारी होत्या, ॲडिशनल सीओ होत्या, बीडीओ होते आणि वारंवार ह्या तिघांना सुद्धा मी ह्या ग्रामपंचायत मधला हा ग्रामसेवक तो त्यात कुणाचं तरी ऐकून गोरगरिबांना त्रास देतोय, तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्या, हे नेहमी त्यांना सांगत होते। आणि तुम्ही माझं पुढचं भाषण ऐका ना पूर्ण, त्याच्यात पण या तिघांनाही सांगितलं। ती पिढी ज्या ऍडिशनल सीओ आहेत आपल्या त्यांनाही की आपला मूळ उद्देश आहे, मोदीजींचा मूळ उद्देश आहे, देवेंद्रजींचा मूळ उद्देश आहे की गोरगरिबांना ह्या घरकुलाचा लाभ द्यावा। त्यामुळे अर्धवट व्हिडिओ बघून अर्धवट काही म्हणून राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये। हे मी बोललीये, लोकांच्यासाठी बोललीये, लोकांच्या समोर बोललीये, त्या जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांच्या समोर बोललीये की तुमचा कर्मचारी चुकतोय आणि तो चुकतोय, हे मी त्यांना यापूर्वी सुद्धा वारंवार सांगितलं। मग ज्याला जी भाषा कळते त्या भाषेतच सांगावं लागणार ना। तो जो व्हिडिओ होता तो अर्धवट तिथं दाखवून राज्यातल्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम रोहित पवार असतील किंवा इथले स्थानिकचे विरोधक असतील यांच्याकडून केलं जात असल्याचं मेघना बोर्डीकरांनी स्पष्ट केलं। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी।